बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूविषयी सनसनाटी दावे करणारे शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी आज जोरदार हल्ला चढवला। रामदास कदम यांच्या बायकोनं जाळून घेतलं की तिला जाळलं याची चौकशी करावी अशी मागणीच अनिल परब यांनी केली। यावर रामदास कदम चांगलेच संतापले। रामदास कदम आज जे सांगतायत की नार्कोटेक्स करा, माझी नार्कोटेक्स करा, आमचं म्हणणं असं आहे की ही नार्कोटेक्स झालीच पाहिजे। या नार्कोटेक्समधनं सत्य काय ते बाहेर आलंच पाहिजे। जो रामदास कदम यांनी खोटे आरोप केलेले आहेत याच्यावरती मी स्वतः रामदास कदम यांच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत आहे। अजून एक नार्कोटेक्स होणं गरजेचं आहे। सन 2093 मध्ये रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं। 1993 ला रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं। ते जाळून घेतलं का तिला जाळलं का काय झालं हे देखील नार्कोटेक्समध्ये आलं पाहिजे। उद्याही माझी तयारी आहे आणि जर त्यातनं सिद्ध झालं नाही तर तुम्हाला काय सजा द्यायची ते पण सांगा। माझी तयारी आहे बिलकुल। त्यावेळेला माझी पत्नी 2 स्टोव्ह होते, स्टोव्हवरती जेवण बनवत होती खेळला। स्टोव्हचा खालची जे साडी असते त्या साडीला आग लागली पहिल्यांदा आणि मग फडका उडाला आणि त्यावेळेला मी वाचवलं माझ्या पत्नीला। हे हात अजून आहे साक्षीदार, हे जळलेलं माझे हात आहेत। माझ्या पत्नीला मी वाचवले। 6 महिने माझी पत्नी जसलोकमध्ये होती, 6 महिने मी ऍडमिट होतो तिथे। मी थांबलो होतो बाजूच्या कॉटमध्ये गुम घेऊन। तू आम्हाला काय सांगतोस रे? हे धंदे आमचे नाहीत आणि आम्ही आज देखील संसार जीवाभावाने करतो दोघे जण। तर अशा पद्धतीनं तू बदनाम बी केलेस ना, याच्यावरती मी दावा टाकेन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।